आमच्या पक्षामध्ये जी महायुती आहे, महाराष्ट्राचे तीनही नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारजी आणि आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा हे लवकरच कुणाला कुठली सीट याचा निर्णय करेल आणि मग उमेदवारीचा निर्णय होईल। सोलापुरी भारतीय जनता पक्षाची सीट आहे, आमचे सिटिंग खासदार आहे आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं आहे की त्यांची जे सिटिंग सीट आहे ती सिटिंग सीट त्यांच्याकडे राहावी। परंतु महायुतीमध्ये जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे की आम्ही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा जिंकण्याकरता ज्यांना ज्यांना जी सीट मिळेल, आमचा हा फार आग्रह नाही आहे कोणती सीट कोणाला मिळेल, पण हा आग्रह आहे की कॅन्डिडेट अत्यंत महत्त्वाचे आणि निवडणूक महत्त्वाची असल्यामुळं जिंकण्याची जी काही सूत्र आहेत ते सूत्र ज्यांच्याकडे असेल त्या सूत्राच्या आधारावर 45 जागा जिंकण्याकरता आम्ही योग्य निर्णय करू। आणि सोलापूरमध्ये सुद्धा तुम्हाला अत्यंत चांगला उमेदवार दिसेल आणि सोलापूरची सीट जसं आता आम्ही 600 650 वॉरियर्स जे 600 घरी जाणार आहे, प्रत्येक वॉरियर मोदीजींच्या 10 वर्षाच्या गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या, राष्ट्र कल्याणाच्या ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका जनतेपर्यंत आम्ही मांडणार आहोत। 3.5 लाख घरी जाणार आहोत। आमचा खासदार 51% मतं घेऊन निवडून येईल। आतापर्यंत जेवढे मतं सोलापूरमध्ये कुठल्याही खासदाराला मिळाले नाही तेवढे मतं 2024मध्ये आमच्या खासदाराला मिळतील असा महाविजयाचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि मला वाटतं आम्ही 100% विजय तर मिळाला, आमचा विजय होणारच आहे, पण 51% मतं घेऊन महाविजय मिळणार आहे। याकरता आजची बैठक झाली आहे। की निंबाळकरांनी ज्या पद्धतीने माळामध्ये ज्या पद्धतीने मागच्या 40 वर्षामध्ये ज्या खासदारांनी जेवढे कामं केले नाही तेवढे कामं निंबाळकरांनी मागच्या 5 वर्षामध्ये करून दाखवले, मागच्या 10 वर्षामध्ये मोदीच्या सरकारकडनं केले आणि त्यामुळं जो खासदार त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचं चित्र बदलवत असेल, त्या मतदारसंघात 50 वर्षात झालेले कामं एवढे कामं झाले असतील तर राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। आता राहिला प्रश्न सोलापूरचा। सोलापूरमध्ये सुद्धा आमच्या नेतृत्वाने मोदीजींच्या सरकारच्या 100% योजना या लोकसभेमध्ये पोहोचल्या आहेत। असं कुठलंही योजना नाही की या लोकसभेमध्ये आली नाही आहे, त्यामुळं कोणाची तुलना कोणाची करणे योग्य नाही आहे। गरीब कल्याणाच्या योजना, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना या सर्वच मतदारसंघामध्ये देशामध्ये पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे कोणाचा नंबर कितवा हे महत्त्वाचं नाही आहे, पण माळा मतदारसंघात आतापर्यंत 40 वर्षांची कामं झाली नाही, ती झाली आहे म्हणून त्या ठिकाणी तसा उल्लेख झाला। पाठबळ दिला आहे। मोदीजींच्या नेतृत्वावर सोलापूरकरांच्या जनतेला विश्वास आहे। जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे। तुमच्या समोरच बघा ना, अजितदादा जेव्हा शरद पवार साहेबांना राष्ट्रवादीतून बाहेर आले, राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी आमच्याकडे आला, तेव्हा अजितदादा काय म्हटले की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून आम्ही सर्व मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या सरकारमध्ये आणि आमच्या पक्षाकडे समर्थन देण्याकरता आले आहेत। खरं तर हीच भावना सोलापूरमध्ये आहे, हीच भावना हातकलंगण्यामध्ये आहे, हीच भावना नागपूरमध्ये आहे आणि त्यामुळं प्रत्येक सीट आम्ही 51% मतं घेऊन जिंकू। सोलापूर असो की सातारा असो।